रामासारखा चरित्रवान आणि कृष्णासारखा चालाक एकच राजा इथं होऊन गेला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रामासारखं चरित्र होतं. आज तुम्ही पाहत असाल की राजस्थानमध्ये मोठमोठाले 25 हॉटेल आहेत, जे त्या काळातल्या राजांचे महल होते. त्या राजाच्या महलाचं रूपांतर हे 5 स्टार हॉटेलमध्ये करण्यात आलं. पण आपल्या महाराष्ट्रात असा एकही महल नाही किंवा गड किल्ला नाही की त्याचं रूपांतर 25 हॉटेलमध्ये करण्यात येईल किंवा आहे. कारण असं होतं की जे दुसरे राजे आहेत, या राजानं महल बांधले स्वतःच्या सुखासाठी, त्यात बाया नाचवल्या. पण दख्खनचा राजा असा होता छत्रपती शिवाजी महाराज, ज्याने बाया नाचवल्या नाही तर बाया वाचवल्यात. म्हणून तुम्ही पाहू शकता की आपल्या इथं एकही असं महल नाही, फक्त प्रजेच्या रक्षणासाठी गडकिल्ले बांधले. आज तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्रात फक्त गडकिल्ले आहेत, महल नाही आहे कुठंच. हा छत्रपती शिवाजी महाराज, हे त्यांचं चरित्राचं वर्णन करताना कवी म्हणतात, काळ्या राते तडपत होतं चिच्या रूपात चौन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. एक अशीच बाई होती, तिच्या रूपाचं उन्हासारखी अशी गोरी पान पोरगी होती, 24-25 वर्षाची, पण त्या तरुणीला आई म्हणाला, असा तो शिलवान राजा होता. प्रत्येक स्त्रीकडं माताच्या नजरेने पाहणारा होता, आईच्या नजरेने पाहणारा होता, असा राजा होता. म्हणून त्याचं रामासारखं चरित्र होतं. ते मात्र हे त्याच्या चरित्रात होता, तो छत्रपती शिवाजी महाराज होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे रामासारखं आहे. आणि कृष्णासारखं चातुर्य का आहे? राजा अनेक होऊन गेले, एका तलवारीत 4 जणांना 5 जणांना मारणारे राजे होऊन गेले, पण छत्रपती शिवाजी महाराजासारखा चालाक राजा नाही झाला. का नाही झाला? तुम्हाला माहीत असेल की राजपूत जे राजे होते, हे राजपूत राजे खूप बलाढ्य आणि शक्तिशाली राजे होते. पण यांचं एक वैशिष्ट्य होतं, समोरच्या माणसानं जर तलवार टाकली, म्हणजे समोरच्या शत्रूनं जर हार मानली, तलवार टाकली, तर हे त्याच्यावर हमला करायचे नाही. कारण राज्य गेलं तरी चालते, गादी गेले तरी चालते, पण न्यात्यावर कधीच हमला केला नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं राजपूत राजाचं. याचाच फायदा घेऊन विरोधक काय करायचे, समोर त्याच्या हार मानायचे, तलवार टाकून द्यायचे आणि मागून दगा करून राजावर वार करायचे. म्हणून हे राजपूत राजे अनेक युद्धात पराभूत झाले. नाहीतर पृथ्वीराज चव्हाणसारखा राजा खूप शक्तिशाली राजा होता. लोधीला त्यांनी अनेक वेळा, तब्बल 17 वेळा हरवलं होतं.